नमस्कार सेविका आणि मदतनीस ताईंनो. असं मला भरपूर कमेंट आले की प्रोत्साहन भत्त्याबद्दल, की आमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत ₹1 प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. आमच्या तालुक्यामध्ये ₹1 आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही सेविका आणि मदतनीस ताईंना. तर काही जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन भत्ता देणे सुरू झाला आहे. बट त्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंना, काही सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे आणि काही ज्यांना सेविका आणि मदतनीस ताईंना 100% काम करून सुद्धा त्यांना जर कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे, असे भरपूर कमेंट आले मला. या कमेंटवरून तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सेविका आणि मदतनीस ताईंना माहिती देतो. मी इन्क्वायरी केली, महिला बालविकास विभाग या कार्यालयामध्ये माहिती घेतली. त्या ठिकाणी असं बोलण्यात आले मला, की सेविका आणि मदतनीस ताई महाराष्ट्रामध्ये जेवढे सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता सर्वांना मिळणार आहे. असं नाही की कोणालाच दिले जाणार असं नाही, पण वेळ लागेल. तर ते काय बोलले, की काही जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे, काही जिल्ह्यामध्ये तर अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. तर असं का होते, तर त्यांनी एक सोल्युशन दिलं. बघा, तुमचं मानधनसोबत काही सेविका आणि मदतनीस ताई आणि काही जिल्ह्यामध्ये या पद्धतीने मानधन सहित ते प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे, असं ते मला बोलले. तर काही ठिकाणी तर सध्या सुरू आहे असं त्यांना मी बोललो, तर ते बोलतात की काही ठिकाणी सध्या ते सुरू केले आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तर ते मानधनसोबत दिले जाणार आहेत. ही प्रोसेस आहे. तर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही सेविका आणि मदतनीस ताई. नाहीतर असं कमेंट करता मला की आम्हाला मिळणारच नाही, असं ते डायरेक्ट कमेंट करून सांगतं की आमचं आता काय होईल, आमचं एवढं काम करून सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही. तर बघा ताईंनो, आपल्या जवळची सेविका ताईंना मिळालं असेल तर आपल्यालाही मिळेल. आपलंही काम केलं आहे आपण. आपलं जे पोषण ट्रॅकवरती आपला डेटा आहे ना, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आपण जेवढं ऑनलाईन काम केलं तेवढं ऑनलाईन काम आपल्याला त्या डेटामध्ये काढता येणार आहे. जर ते बोलले की आपण पोषण ट्रॅकरवरती काम केलं नाही, याच्यामुळे असं झालं तसं, ते काहीच नाही. तुमच्याकडे युजर आयडी पासपोर्ट आहे. तुम्ही जे काम केलं ते सर्व डेटा तुम्ही सुद्धा कलेक्ट करू शकता पोषण ट्रॅकरवरती, त्यांना दाखवू शकता. तर कुठल्याही सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असं काहीच नाही. सर्वांना मिळणार आहेत आणि ही चांगली बातमी आहे, की वेळ लागेल, बट सर्वांना मिळणार आहेत. म्हणजे सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता 100% काम केलं असेल, तुम्हाला सेविका ताईंना किती त्या ठिकाणी 7 क्रायटेरिया दिले होते. ते किती टक्के तुम्ही या कामाला दिलं, तर तुम्हाला एवढं प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तोही व्हिडिओ मी तयार केला होता. या पद्धतीने तुम्हाला सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दिलं होतं. आता प्रोत्साहन भत्ता, मानधन आणि मानधन. तर काही सेविका ताई, मग सेविका आणि मदतनीस ताईंना कमी प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल किंवा काहींना आता त्यांच्या तालुक्यामध्ये सेविका आणि मदतनीस ताई त्यांचे सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल ना, एखाद्या सेविका आणि मदतनीस ताई त्या ठिकाणी सुटले असेल, तर त्यांनी काय करावं, त्याच्यासाठी अर्जसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ बघा आणि अर्ज कसे लिहायचं ते अर्जसुद्धा मी लिहून दाखवलं आहे. ते अर्ज बघायचं आणि त्या अर्जानुसारच तुम्ही रायटिंग करून घ्यायचं आणि महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे. आणि जर तुम्हाला कमी प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल सेविका मदतनीस ताईंना, तोही मी व्हिडिओ तयार केला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघून अर्ज लिहू शकता. अर्ज लिहून तुम्ही कार्यालयामध्ये सबमिट करू शकता. तर सेविका आणि मदतनीस ताई टेन्शन घेऊ नका. सर्वांना मिळणार आहेत. असं नाही की कोणाला मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, तर सर्वांना मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता. लेट पण थेट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहेत. आता काही जिल्ह्यामध्ये असं बोलले जात आहे की मानधन सोबत दिले जाणार आहेत. मला स्वतः मी महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये गेलो तेव्हा मला स्वतःच ते सर त्यांनी एक्सप्लेन करून दिलं होतं, की असं आहे आणि यांना वेळ लागणार आहे. काही जिल्ह्यामध्ये ते सध्या पेमेंट सुरू आहे, त्यांची प्रोत्साहन भत्ता देणे सुरू आहे. आमच्या काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये सध्या मानधन सोबत देण्याचं आम्ही सर्व शेड्यूल तयार केले. त्याच्यामुळे वेळ लागतोय. तर मानधन जसं मिळेल तसंच त्यांना प्रोत्साहन भत्ता त्याच्यात प्लस करून सर्व मिळणार आहेत. या पद्धतीने आम्ही ही प्रोसेस आता सध्या चालू केली आहे, असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. बघा ताईंनो, आणि तुम्ही कमेंट करता की बघा, कमेंटमध्ये असं कमेंट येतात की डायरेक्ट त्यांना असं वाटतं की आपल्यासोबत फ्रॉड झालं आहे, आपल्याला आतापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, तर आपल्याला मिळणारच नाही, असे कमेंट करतात सेविका आणि मदतनीस ताई. तर ताईंनो समजून घ्यायचं आहे, एवढं डिप्रेशनमध्ये जायचं नाही. कारण तिथे कमेंट तुम्ही असं करताना ते असं वाटतं, कमेंटवरून मला समजतं की तुमच्या माइंडमध्ये आणि तुमचं टेन्शन किती आहे.
तर एवढं टेन्शन घेऊ नका. ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. गव्हर्नमेंटचं ही योजना चालते अंगणवाडी. तर यांना हे सर्व लागू केलं आहे. हे सर्व मिळणारच आहे. कधीच जाणार नाही. ते गव्हर्नमेंटचं आहे. एखादं प्रायव्हेट सेक्टर आलं असतं तर त्या ठिकाणी बुडून गेलं असतं. पण हे गव्हर्नमेंटचं आहे. तर गव्हर्नमेंटचं कुठेच जात नाही. हे सर्व तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिले जाणार. आणि जर तुम्हाला अर्ज लिहायचं तिथे जाऊन सबमिट करायची वेळ मिळत नसेल तर तुमचं सुपरवायझर आहे. सुपरवायझरला कॉन्टॅक्ट करायचं. सुपरवायझरला त्या ठिकाणी विचारायचं आहे. त्यांना अपडेट माहीत नसेल तर ते सरळ आपण तहसील कार्यालयामध्ये जायचं, तहसील लेवलला महिला बालविकास विभाग कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारू शकता. जर तिथेही आपल्याला रिस्पॉन्स मिळत नसेल तर डायरेक्ट काय करायचं, 4-5 सेविका आणि मदतनीस ताई एकत्र गोळा करून घ्यायचं आहे. पैसे वगैरे आणि गाडी भाड्याने करायचं आणि डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी चाललं जायचं. ते त्या ठिकाणी सर्व सोल्युशन तुम्हाला देतील मग. तर बघा, काही भागामध्ये सेविका आणि मदतनीस ताई ही खूप खूप मनापासून काम करत आहे. काही भागामध्ये जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर ज्या ठिकाणी रस्ता नाही, ज्या ठिकाणी पायी जाता सेविका मदतनीस ताई, त्या ठिकाणी तर रस्ता नसेल तर ते हे समजून घेतो आपण. नेटवर्क इश्यूसुद्धा असते त्यांना. जर काही सेविका आणि मदतनीस ताई तर हे आपल्याला पूर्ण 100% काम करूनसुद्धा जर कमी पैसे आले असेल तर अर्ज करायचे. अर्ज केल्यानंतर तुमचं डेटा तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जातील आणि ते सर्व इन्क्वायरी करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दिले जाणार. आता एक महत्त्वाचा मुद्दा बघा, हा महत्त्वाचा मुद्दा RTI. जर तुमची डिटेल तुम्हाला सर्व माहिती करून घ्यायचं आहे, किती पैसे मिळाले तुम्हाला आणि जे पण तुम्ही तुमचं आजपर्यंत ज्या अंगणवाडी सर्क्युलरमध्ये जेवढं तुम्ही काम केलं असेल, जेवढं तुमचं बिल आलं असेल, जेवढं कोणत्या कामाचं किती पैसे आले, कोणत्या कामाला किती पैसे खर्च झाले आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून किती आपल्याला पैसे मिळाले, ते सर्व डिटेल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, RTI ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईनसुद्धा आपण घरी बसून आपल्या मोबाईलमधून करू शकतो आणि त्याच्यात काय होतं, सर्व डिटेल ते कार्यालयामधून आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व डाटा काढून आपल्याला ते पोस्टाने पाठवतील. आपण आपल्या घरी बसून आपलं सर्व चेक करू शकतो. या पद्धतीने आपले डिटेल्ससुद्धा आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो. RTI ही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं आपण जर कुठेही अर्ज सबमिट केला तर आपल्याला एवढी इन्क्वायरी मिळत नाही. तर RTI जर अप्लाय केलं तर आपल्याला सर्व डिटेल आपल्या अंगणवाडीचं 5 वर्षाचं डेटा मागत असेल तर 5 वर्षाचं डेटासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाद्वारे पाठवले जातील. तर RTI तुम्हाला जर करायचं असेल तर या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इथे सबस्क्राईब बटन आहे. या सबस्क्राईब बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला RTI ॲप्लिकेशन ओपन होईल. ते ऑनलाईन कसं फिलअप करायचं ते सर्व डिटेल त्या ठिकाणी दाखवण्यात आले. तर हे एक मुद्दा आहे. तुम्हाला जर डीपमध्ये इन्क्वायरी घ्यायचं असेल तरच हा पॉईंट तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर बघा सेविकाताईंनो, एवढं टेन्शन घेऊ नका. पुन्हा रिक्वेस्ट करतो, कारण हे आता तुम्ही काम करताय, ही योजना आहे 50 वर्ष झाली हे सर्वांना माहीत आहे आणि चतुर्थ श्रेणीमध्ये सुद्धा अजूनपर्यंत कन्वर्ट झालं नाही. तर मानधन तत्त्वावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ही योजना चालवते. राज्याचा हिस्सा 40% आणि केंद्राचा 60% हिस्सा आहे. यानुसार ही योजना चालवली जाते. तर तुमचं जे काम करताय तुम्ही, तुमचं मानधन आहे, प्रोत्साहन भत्ता आहे, ते वेळेवर मिळत नाही. तर ही एक कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. बट सेविका ताई आणि मदतनीस ताई मला जे कमेंट करतात त्यांच्यासाठी मी त्यांना बोलायचं आहे मला, की टेन्शन घेऊ नका. एवढं डीपमध्ये टेन्शन घेऊ नका. कारण आपण एवढे दिवस वेटिंग केले. आपण 2024 पासून प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आलं. ते तेव्हापासून आपल्याला आजपर्यंत मिळालं नाही. तर आपण एवढं का डिप्रेशनमध्ये जायचं? एवढं टेन्शन घेऊ नका. मिळेल ते पैसे आणि 100% तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणारच आहे. सेविका आणि मदतनीसचं टेन्शन घेऊ नका. आपलं काम करत राहा आणि असंच आपल्याला नेहमी आपला व्हिडिओला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.